मतदानापूर्वीचे 72 तास आधी करावयाची कार्यवाही सुरू झाली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अल्प कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणांनी मतदान प्रक्रियेवर अधिक लक्ष द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी 6 वाजल्यापासून जाहीर प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी लागलेले होर्डिंग काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच यानंतर जाहीर प्रचार थांबत असला तरी इतर प्रकारे प्रचार सुरू राहणार आहे. त्यामुळे फिरते आणि स्थिर पथकांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, आयकर, ड्राय डे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यामुळे निवडणूक शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तो बेसिकली विधानसभा इलेक्शन जे आता 20 नोव्हेंबरला होणार आहे त्याच्यासाठी आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे आणि पुढील 2 दिवसात काय होणार आहे त्या संदर्भात आम्ही आणि CP साहेब, SP साहेब थोडक्यात सांगते. तो आतापर्यंत बऱ्याच ॲक्टिव्हिटीज झाली आहे. त्यापैकी जे होम वोटिंग झाली होती त्याच्यात आपल्या जिल्ह्यात जवळपास 2818 फॉर्म आले होते आणि त्यापैकी ऑलमोस्ट 94% लोकांनी वोटिंग केली आहे. ते खूप चांगला प्रमाण आहे, खूप चांगला टक्केवारी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात. तसेच पोस्टल बॅलेटची वोटिंगसुद्धा सेकंड ट्रेनिंग दरम्यान करण्यात आली होती. जे आपला स्टाफ आहे, ट्रेनिंगचा स्टाफ आहे इलेक्शनसाठी जे लागतात आणि आपला जे ट्रेनिंग इलेक्शनसाठी जे स्टाफ लागतो आणि सगळा पकडून सिव्हिल आणि पोलीससाठी सगळा पकडून तो जवळपास 12,790 लोक ड्युटीवर राहणार आहे. त्यापैकी सेकंड ट्रेनिंगपर्यंत ऑलमोस्ट 85% लोकांनी पोस्टल बॅलेटची वोटिंग केलेली आहे. तर हे सुद्धा एक खूप चांगला प्रमाण आहे. मागच्या वेळी तुम्ही लोकांना सुद्धा माहिती असेल की पोस्टल बॅलेट संदर्भात काही तक्रार आली होती. म्हणून यावर्षी ह्या विधानसभा इलेक्शन दरम्यान CO ऑफिसने सेंट्रली एक SOP तयार केली आहे आणि ऑनलाईन फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइड केली होती. त्या ऑनलाईन फॅसिलिटीमुळे यावेळी पोस्टल बॅलेटची जी प्रक्रिया आहे ती खूप स्ट्रीमलाईन झाली आहे. म्हणून 85% लोकांनी ऑलरेडी वोटिंग केलेली आहे पोस्टल बॅलेटच्याद्वारे आणि बाकी काही लोकांचे जे पोस्टल बॅलेट प्राप्त झाले नव्हते त्यांचे आता परवा प्राप्त झालेले आहे. 16 तारखेला औरंगाबादला सेंट्रल एक्सचेंज होता तो त्यांचे बॅलेट आता प्राप्त झाले आहे. त्यांची वोटिंग आता उद्या डिस्पॅचच्या दरम्यान त्यांची करून घेणार आहे आपण. हे खूप चांगला प्रमाण आहे दोन्हीच्या, होम वोटिंगच्या सुद्धा आणि पोस्टल बॅलेटच्या सुद्धा. तिसरा विषय आहे इलेक्टोरल रोल संदर्भात. तो इलेक्टोरल रोल संदर्भात तुम्ही ह्या विषय संदर्भात MCCचे पूर्वी खूप काम झालं, विशेष करून लोकसभानंतर खूपच काम झाला होता. प्रत्येक वेळी आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली, मीटिंग घेतली जे पॉलिटिकल पार्टीजची आहे आणि जिथे जिथे डिलिशन झाले होते किंवा नवीन ॲड करायचे होते ते सगळे ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपले RO मार्फत झाली होती. म्हणून त्याचा रिझल्ट आहे की ह्या दरम्यान MCC दरम्यान एवढी मीटिंगा घेतली गेली आहे पॉलिटिकल पार्टीजचे सुद्धा आणि कॅन्डिडेटचे सुद्धा. लेकिन इलेक्टोरल रोल संदर्भात, मतदार यादी संदर्भात कुठली प्रकारची तक्रार आतापर्यंत प्राप्त नाही झाली कोणतेही ROकडे किंवा आमच्याकडे. तो म्हणजे ह्याचा अर्थ हेच आहे की ज्यांचे नाव इन्क्लूड करायचे होते सर्वांचे नाव आहे मतदार यादीमध्ये आणि या संदर्भात पॉलिटिकल पार्टी किंवा कॅन्डिडेट मार्फत कुठली तक्रार यावेळी प्राप्त नाही झाली आहे. तो एक खूप महत्त्वपूर्ण बाब आहे की मतदार यादी आपली व्यवस्थित आहे. तसंच वोटर स्लिप डिस्ट्रीब्युशन संदर्भात खूप यावेळी फोकस करण्यात आला होता जेणेकरून प्रत्येक मतदाराला स्लिप मिळाली पाहिजे, त्याला कळला पाहिजे की त्याचं पोलिंग बूथ कुठे आहे, यादीमध्ये नाव कुठे आहे. तर ह्या विषयावर सुद्धा खूप काम झालेलं आहे. ग्रामीण भागातसुद्धा वाटप झाली आहे, शहरी भागातसुद्धा वाटप झाली आहे. मनपाने आणि जिल्हा परिषदने एक हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला होता की ज्यांच्याकडे नाही आले आहे वोटर स्लिप त्यांनी फोन करावे आणि त्या ठिकाणी सुद्धा BLOला पाठवला गेला आहे. तो बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यात वोटर स्लिप डिस्ट्रीब्युशनचं काम कंप्लीट झालं आहे. शहरी भागात काही ठिकाणी नाही मिळाली होती लेकिन तिथे सुद्धा BLO आजसुद्धा जात आहे आणि वोटर स्लिप डिस्ट्रीब्यूट करत आहे. या व्यतिरिक्त चौथा जे विषय होता EMF संदर्भात. आता आपला पूर्ण फोकस ह्या विषयावर आहे की मतदार येणार आहे 20 तारखेला वोटिंग करायला. जेव्हा तो येत आहे तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची अडचणी आली पाहिजे. जे सोयीसुद्धा प्रोव्हाइड केली जाते पोलिंग बूथवर ते आपण सर्व करत आहे, त्याची दक्षता घेतली गेली आहे.
आणि शेवटचे 3-4 दिवसातसुद्धा जे प्रशासन आहे पूर्ण ह्या कामावरच लागलं आहे की जे सुविधा प्रोव्हाइड करायची असतात, जे शेवटची क्षणासुद्धा आपल्याला करावं लागते, जसे शेड तयार करणे प्रत्येक पोलिंग बूथवर, साफसफाई करणे. बऱ्याचदा वॉशरूम असतो लेकिन तिथे सफाई नसते किंवा पाण्याची अवेलेबिलिटी नसते. तर या संदर्भातसुद्धा कॉर्पोरेशनमार्फत आणि ग्रामपंचायतमार्फत आता कारवाई सुरू आहे. ते ही सगळी कारवाई करत आहे. आणि ह्या व्यतिरिक्त आता यावेळी विधानसभामध्ये विशेष काय आहे की अंधेरा जल्दी हो जाता है, तर त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक पोलिंग बूथवर लाईटची सुद्धा व्यवस्था केली जाते, जेणेकरून जरी अंधार झाला तरी वोटिंग व्यवस्थित लोकांना करता आली पाहिजे. तर त्याची सुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे. और प्रत्येक एसीमध्ये मॉडेल पोलिंग बूथसुद्धा करण्यात आलेले आहे. ऑल वुमेन मॅनेजसुद्धा पोलिंग बूथ करण्यात आलेले आहे. तर त्याचीसुद्धा प्रशासनामार्फत तयारी करण्यात आली आहे. आज मेलघाटमध्ये 190 पोलिंग पार्टीज रवाना होत आहे. सध्या चालू आहे त्याचं काम. ते P-2ची होती कारण की ते पोलिंग बूथ खूप लांब आहे, डिस्टन्स खूप जास्त आहे. बाकी इतर सगळा डिस्पॅच उद्या होणार आहे. इलेक्शनच्या दिवशी जे आपल्याला रेग्युलेशन करावं लागते, जी काही कारवाई करावं लागते त्याचेसुद्धा आदेश काढण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी 6 वाजतानंतर ड्राय डेसुद्धा डिक्लेअर करण्यात आला आहे. 20 तारखेला आठवडी बाजारचा सुद्धा आदेश काढण्यात आलेला आहे की जिथे आठवडी बाजार आहे ते सुद्धा पुढे ढकलण्यात येईल, शिफ्ट करण्यात येईल. आणि आज 6 वाजतानंतर 48 आवर्स सुरू होतात आणि ते सायलेन्स पिरियड आपला म्हटलं जातं. सायलेन्स पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे लाऊडस्पीकर किंवा रॅली सभा या प्रकारची कुठलीही ॲक्टिव्हिटी करता येणार नाही. तो ह्या संदर्भात सगळी ॲक्टिव्हिटी झालेली आहे. बाकी सायलेन्स पिरियड संदर्भात CP साहेब आणि SP साहेबसुद्धा डिटेल सविस्तारमध्ये सांगतात. पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दुकाने, हॉटेल वेळेवर बंद होण्यासाठी निर्देश दिले. सायंकाळपासून आदेशाचे अंमलबजावणीस सुरुवात होईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. प्रामुख्याने मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात खासगी मालमत्तेवरीलही प्रचार साहित्य काढावे लागणार आहे. त्यामुळे याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्तालय आपल्या अमरावती शहरच्या हद्दीमध्ये जे 2 मतदारसंघ आहेत आणि अर्धा दिवसाचा मतदारसंघ आहे, यामध्ये आपल्या जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या कारवाई आहेत, तसेच जे पोलीस रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे त्या सर्व आपल्या कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जे काही हत्यार जमा करायचे होते ते 100% हत्यारे जमा करण्यात आलेले. जे लायसन्स आर्म आहे 292 आर्म जमा केलेले आहेत आणि 84 जे आहेत आर्म लायसन्सवाल्यांना सूट देण्यात आली आहे. जे की बँक असतील, सिक्युरिटी गार्ड आहे किंवा काही प्रायव्हेट सिटीजन आहे ज्यांचा इलेक्शनशी काही संबंध नाही, डॉक्टर वगैरे अशा लोकांना सूट दिली आहे. एकूण ह्या दरम्यान आतापर्यंत म्हणजे कालच्या रात्रीपर्यंत 970 लोकांवर म्हणजे ह्या कालावधीमध्ये 15 ऑक्टोबरपासून जी कारवाई सुरू आहे 970 लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे शहरामध्ये. त्याच्यामध्ये शांतता राखण्याचा त्यांच्याकडून बॉन्ड घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे त्याच्याकडून कृत्य होणार नाही असे इंटेरियम बॉन्ड्स घेण्यात आलेले आहेत. यामध्ये मग भांडणं करणारे लोक असतील, NC वाले असतील किंवा मग जे हार्डन क्रिमिनल आहेत त्यांच्यावर जी CRPC जुनी 110 CRPC आपण करत होतो त्याप्रमाणे सॉल्वन्सी आणि असे इंटेरियम बॉन्ड्स घेतलेले. अशा प्रकारे जेवढे आपले मॅक्झिमम रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, चाकू छुरेबाजी करणारे जे रेकॉर्डवर आहेत किंवा आणखी इतर गुन्ह्यांमध्ये आहेत, रायट वगैरे, अशा सर्व गुन्हेगारांना आपण टार्गेट केलं होतं ज्यांच्यामुळे इलेक्शनमध्ये कुठलाही शांतता भंग होऊ नये या दृष्टीने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. तर 970 लोकांवर ही कारवाई केली. त्यांच्याकडून इंटेरियम बॉन्ड घेतले. जे नॉन बेलेबल वॉरंट असतात, जे कोर्टाकडून नॉन बेलेबल वॉरंट निघतात आणि ते आरोपी फरार होतात किंवा हजर होत नाही, तर असे 951 आपल्याकडे प्राप्त झाले होते. त्याच्यामध्ये जवळपास 610 लोकांना अरेस्ट करून कोर्टासमोर हजर केलेले आहे. अनेक लोकांना कोर्टाने बेल दिली नाही, जेलमध्ये पाठवलेले आहे. आणि उर्वरित जे लोक आहेत त्यांचे काही लोकांचे वॉरंट जे बाहेर जिल्ह्यातले आहेत ते ट्रान्सफर केले असतील किंवा काही लोक जे आहेत ते लॅप्स झाले ते काही लोकांनी कॅन्सल केलेले. असे 600 लोकांवर NBWची कारवाई झाल्यामुळे बऱ्या प्रमाणात कोर्टातही हजेरीचं प्रमाण वाढलेलं आहे, तिकडे त्याचा फायदा झालेला आहे. या दरम्यान आपण 4 लोकांना NPDA खाली डिटेन केलेलं आहे, जे 4 रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते ज्यांच्यामुळे एरियामध्ये काही प्रॉब्लेम होता.
असे 4 गुन्हेगार डिटेन केलेत. आणखी जे गुन्हेगारांचं MPDAमधून नुकतेच सुटलेले आहेत किंवा की त्यांचा उपद्रव करणार आहे, तर ह्या लोकांना आपण शॉर्ट नोटीसमध्ये उद्या जे आहे रेस्ट्रिक्टिव्ह याची ऑर्डर काढणार आहे. म्हणजे 144(2) आपण त्यांना एका ठिकाणी डिटेन्शनची ऑर्डर देऊ, घरी किंवा त्यांच्या ठिकाणावरून ते हालचाल करणार नाही. अशा जवळपास 50 ते 60 लोकांची यादी तयार झालेली आहे सर्व पोलीस स्टेशन वाईज. यांनाही रेस्ट्रिक्शन ऑर्डर राहतील. याचं उल्लंघन केला आणि कुठेही फिरताना आढळला तर त्याच्यावर सरळ गुन्हा दाखल होईल. म्हणजे ह्या प्रतिबंध कारवाईमधून इशारा सर्व जे कोणी निवडणुकीमध्ये लोकांवर धमकी देणे, दहशत माजवणे किंवा एरिया वाईज काही असतात, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोणी दादागिरी करतो किंवा कोणाला मतदारांना प्रलोभन देतो, धमकावतो, असे प्रकारचे जे लोक आहेत हे सगळे रेकॉर्डवर आहेत. आणि ज्यांची कोणाची आमच्याकडे तक्रार येते त्यांच्यावर आपण त्याला कारवाई करत आहे, नोटिसेस देणे आणि त्याला योग्य ती वॉर्निंग देणे हे सुद्धा चालू आहे. ह्याच दरम्यान आतापर्यंत ह्या महिनाभरात जे जेव्हापासून आपल्याला आचारसंहिता लागलेली आहे 15 ऑक्टोबरपासून, तर कालच्या रात्रीपर्यंत 30,161 लिटर दारू आपल्या आयुक्तालयामध्ये जप्त झालेली आहे. त्याची अंदाजे किंमत 17,45,000 आहे दारूची किंमत. त्याचप्रमाणे 42 आरोपींकडून शस्त्र जप्त केलेले, म्हणजे चाकू, तलवार बाळगणारे जे आहे असे 42 आरोपींवर आपण कारवाई केली आर्म्स ॲक्टची. आणि त्याच्यामध्ये 3 लोकांवर शस्त्र बाळगल्याची पण कारवाई, जे कट्टे बाळगून फिरत होते, तर असे 42 लोकांवर ही वेगळी कारवाई करण्यात आलेली आहे. याच दरम्यान आतापर्यंत 38 किलो जे आहे नार्कोटिक्स ड्रग्ज, गांजा आणि त्याच्यापासून नार्कोटिक्स जप्त केलेले आहे. त्याची व्हॅल्यू जवळपास 7,53,000 आहे. आणि कॅश जी अमाऊंट आहे ती 2,81,92,000 ही शहराच्या हद्दीत जप्त झालेली आहे. त्यासोबतच जे इतर व्हॅल्युएबल असे सर्व वस्तू म्हणजे गोल्ड, सिल्वर जे आहे ते 5,29,00,000चे सीज करण्यात आले होते नाकाबंदी दरम्यान. आणि असे एकंदरीत 8,98,28,000चं मालमत्ता जे आहे संशयास्पद मिळून आले किंवा हे टोटल जे आहे एवढी आयुक्तालयामध्ये कारवाई करण्यात आली. ह्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं कोणताही आतापर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरामध्ये आढळून आला नाही किंवा झाला नाही. कोणताही लॉ अँड ऑर्डर इश्यू किंवा उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा कोणामध्ये आपसात भांडण वगैरे. आणि ह्या दृष्टीने आज उद्या आणखी आपण अलर्ट राहणार आहोत. कुठलाही काही कोणाची तक्रार आली, जे सायबर स्पेसमध्ये सुद्धा आमचं सायबर पोलिसांनी बऱ्याच लोकांना बोलवून त्यांचे पोस्ट डिलीट केलेले आहेत, वॉर्निंग दिलेली आहेत. आणि काही लोकांनी असतील जे पोस्ट केले त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे. सायबर सेल तिकडे सुद्धा ॲक्टिव्ह आहे. आणि आज 1-2 दिवसात ज्यांना कुणालाही असे काही आढळतील आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओज, त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांना आपल्याकडे रिपोर्ट करावा, ज्याच्यामुळे ते पोस्टवर कारवाई करता येईल, पोस्ट करणाऱ्यावर, किंवा पोस्ट केलेली डिलीट करता येईल, त्याच्यासाठी कारवाई करता येईल. आणि जे पोस्ट करून लोकांच्यामध्ये संभ्रम पैदा करतात, खोट्या गोष्टी पसरवतात, अशा लोकांवर सुद्धा आपण कारवाई करू शकतो. तर अशी तक्रारसुद्धा आपल्याकडे जर कोणी केली सायबरमध्ये तात्काळ कारवाई करू. त्याच्यासोबतच आपण जे आजची आणि उद्याची 2 दिवस जे आपली आता राहणार आहे रणनीती, त्याच्यामध्ये संध्याकाळी नाकाबंदी पूर्णपणे राहील शहरामध्ये. रात्री 10 वाजेपासूनच सुरू होईल. आणि सर्व आस्थापनावाल्यांना आम्ही आवाहन केलं की वेळेवर सर्वांनी बंद करावे. कोणी करत नसेल तर त्याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करू आम्ही. आणि ड्राय डे असल्यामुळं फुल इम्प्लिमेंटेशन राहील. कोणीही अवैधरित्या दारू बाळगू नये, त्याचं ट्रान्सपोर्ट करू नये किंवा ते वाटप करताना किंवा पिताना आढळून आल्यास त्याच्यावर प्रोहिबिशन ॲक्टनुसार सुद्धा कारवाई करण्यात येईल. आणि कोणीही विकण्याचाही प्रयत्न करू नये अधिकृत दुकानदारांनी. तर याच्यावर सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूर्णपणे ड्राय डे राहील, याची आपण इम्प्लिमेंटेशन करू. आणि या दरम्यान कोणाच्या तक्रारी जर आल्या किंवा कोणाला माहिती मिळाली की कोणी दारू वाटप करत आहे, विक्री करत आहे, त्यांनी 112वर डायल करून कळवावे किंवा नियंत्रण कक्षाला कळवावे. माझाही नंबर आहे सर्व मॅक्झिमम लोकांकडे. मला पोलीस आयुक्ताला आणि DCPला कॉल करून सांगू शकतात की कुठे कोणी दारू वाटप करत आहे, कोणाची तक्रारी आहेत, पैसे वाटप करत आहे किंवा प्रलोभन देत आहे. याबद्दल सुद्धा आपण दक्षता घेत आहोत. आपल्या
मार्फत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की विनाकारण कोणी रात्री फिरू नये आणि प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करू नये, कारण संध्याकाळी 6 वाजता प्रचाराची वेळ संपलेली आहे. आणि कोणीही सार्वजनिक ठिकाणी पोस्टर बॅनर लावलेले आहेत तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे. स्वतःच्या घरावर जरी लावलेला असेल तरी त्यालाही तो अलाउड नाही, त्यांनी सुद्धा ते काढून घ्यावे. प्रचाराचं पोस्टर किंवा बॅनर असेल तर प्रचाराची वेळ संपून जाते 6 वाजता. असे कोणी जर लावले जरी सूचना दिल्यानंतर आणि मग ते आढळले तर त्याच्यावर मॉडल कोड ऑफ कंडक्टचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्यासाठी FST पथक आहे, SSTचे पथक आहेत आणि व्हिडिओ पथक आहेत, हे सुद्धा पेट्रोलिंग करत आहेत आणि नागरिकसुद्धा त्याची तक्रार करू शकतात. इलेक्शन कमिशनचे सुद्धा साईट आहे किंवा पोलीस स्टेशन. आणि आम्ही मनपालाही विनंती केली आहे की त्यांच्या पथकांमार्फत सर्व पोस्टर बॅनर कोणी काढले नसेल तर काढून घ्यावे. 100 मीटरचं आपण इम्प्लिमेंटेशन जे आहे ते कडक धोरण करून करणार आहोत. 100 मीटरमध्ये निवडणुकीच्या दिवशी कोणी प्रचार प्रसार करता येत नाही कोणाला, त्यामुळे कोणी तिथे बूथ 100 मीटरच्या परिसरात लावू नये आणि परवानगी घ्यावी पोलीसची तिथे लावण्यासाठी, टेंट आणि वगैरे किंवा RO ऑफिसमधून. त्यासोबतच मोबाईलबद्दलही आपण सर्वांना आवाहन केलं आहे की कोणी पोलिंगमध्ये स्टेशनच्या आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही आहे. तेव्हा किंवा जे कोणी सोबत येतात पण ते आतमध्ये अलाउड नाही त्याला. आणि कोणी मोबाईल फोटोग्राफी किंवा फोटो काढून त्याचा केलाच त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर याचीसुद्धा सर्वांनी दक्षता घ्यावी. सर्व पोलीस बंदोबस्तला आम्ही सूचना दिल्या आहे. पोलीस बंदोबस्त पूर्णपणे सज्ज आहे. आमच्याकडे मदतीला आम्हाला बाहेरून CRPF BSF आलेली आणि मध्य प्रदेशचे 550 होमगार्ड आलेले आहेत. आपल्या जिल्ह्याची 100 होमगार्ड्स आहेत आणि सोबतच आमचे जे अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आहेतच, आमचे काही पोलीस ग्रामीणला गेलेत, काही वाशिमला पण गेलेले बंदोबस्तासाठी. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावला आहे आणि आपल्याकडे जे काउंटिंग सेंटर आहे तिथे सुद्धा बंदोबस्तची व्यवस्था केलेली आहे. सर्व वाहन म्हणजे हे आहेत त्याच्या रूटमध्ये जे काही वाहने आमचे राहणार आहेत त्यांनाही सगळ्या सूचना दिली. तरी ह्या दरम्यान कोणालाही काय ऑब्जेक्शनेबल आढळल्यास आपल्या मार्फत मी परत आवाहन करतो की तात्काळ आम्हाला कळवावे. पोलीस नियंत्रण कक्षाला किंवा DO ऑफिसला कळवलं तरी त्यांच्याकडून आम्हाला माहिती येते. त्याच्यावर कुणी अवैध कारवाई करत असेल तर तात्काळ पोलीस कारवाई करेल. सर्वांनी जे आहे नागरिकांनी सहकार्य करावे आणि सर्वांनी शांततेत मतदानात सहभागी व्हावे. कोणीही कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करू नये असे मी सर्वांना आवाहन करतो. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात येत आहे. निवडणूक निरीक्षक पुनिया यांनी स्थिर आणि फिरते पथकांनी जबाबदारीने कार्यवाही करावी, प्रामुख्याने लक्ष द्यावयाच्या भागात विशेष काळजी घ्यावी. निवडणूक निरीक्षक बिधानचंद्र चौधरी यांनी मतदानापूर्वी गस्त वाढविणे गरजेचे आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी भागात विशेष लक्ष देण्यात यावे असे निर्देशही त्यांनी दिले. चलिए, गुड आफ्टरनून. अमरावती ग्रामीण के कुछ डिटेल्स मैं बता देता हूँ. अमरावती ग्रामीण में मेलघाट AC के अंडर में आज P-2 के हिसाब से 190 पोलिंग बूथ का डिप्लॉयमेंट शुरू हो गया है. उसमें पूरे 163 कॉन्स्टेबल्स और 155 होमगार्ड्स आज के दिन में हम पोलिंग बूथ पे रवाना करने वाले हैं. प्रोसेस पूरा स्मूथली चल रहा है, कोई इशू नहीं है. इसको छोड़े तो कल के दिन से हमारा जो मेन डिप्लॉयमेंट है पोलिंग बूथ का वो शुरू होने वाला है. इसके लिए हमारे पास बाहर से जो मनुष्यबल पूरा मिला है, इन टोटल बाहर से जो आउटसाइड असिस्टेंस मिला है 194 कॉन्स्टेबल्स पुरुष और 310 कॉन्स्टेबल्स महिला. एंड इसके अलावा 1750 होमगार्ड्स जो है दिए गए हैं, जिसमें से 1500 जो है मध्य प्रदेश से कल पहुंच गए हैं और बाकी के 250 जो है अमरावती ज़िले के हैं. इसके अलावा पूरे डिस्ट्रिक्ट में यानी ग्रामीण के हद्दी में 7 कंपनीज दिए गए हैं, जिसमें से 2 CRPF की है, एक BSF की है, एक RAF की है.
और एक पंजाब पुलिस की SAPF है एंड एक मध्य प्रदेश की SAPF है और अपना लोकल महाराष्ट्र का SRPF एक कंपनी है। तो जो मनुष्यबल हमको चाहिए पूरे इलेक्शन मशीनरी के लिए वो सफिशिएंट हमको अवेलेबल किया गया है एंड उसी हिसाब से कल के दिन में हम आगे बढ़ने वाले हैं। पूरे ग्रामीण के हद्दी में टोटल पोलिंग स्टेशंस जो है 1917 है, उसमें से जो 190 है मेलघाट AC के अंडर में वो आज P-2 के हिसाब से डिप्लॉय हो रहे हैं और बाकी के जो है कल डिप्लॉयमेंट रहने वाला है। इसके अलावा हमारे 6 असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज़ हैं जिसके 6 अलग अलग ठिकानी जो है स्ट्रॉन्ग रूम्स हैं, जिसका गार्डिंग जो है आज से 3 लेयर का शुरू कर दिया जाएगा, कल से 3 लेयर का शुरू कर दिया जाएगा। अभी तक जो है उनका CRPF एक प्लेटून जो है हर एक 6 असेंबली कॉन्स्टिट्यूंसी के स्ट्रॉन्ग रूम को गार्ड कर रही थी। कल से हम 3 लेयर की ये सिक्योरिटी लगाने वाले हैं। इसके आगे टोटल सीजर्स अपने पूरे अमरावती ग्रामीण यूनिट का 9.5 CR है, जिसमें से लिकर जो क्वांटिटी लीटर में देखे तो 1,15,000 जो है लीटर दारू हमने पकड़ा है, जिसकी कीमत है 1.11 CR एंड टोटल सीजर हमारा अमरावती रूरल का जो है 9.5 है। इसके अलावा प्रिवेंटिव एक्शन भी काफ़ी अच्छे से इस बार हमने इम्प्रूव किया है। पूरे 107 में जो 126 BNSS के अंडर में आता है उसमें भी, और 110 जो IPC एंड आज का 129 BNSS उसमें भी नंबर्स जो हैं बड़े हैं काफ़ी एंड हमारा पूरे रेंज में ही काफ़ी अच्छे फिगर हैं इन टर्म्स ऑफ इंटरिम बॉन्ड एंड ऑल्सो फाइनल बॉन्ड। इसके अलावा 3 MPDA किए हैं MCC के दौरान में, और बाकी बेलेबल वारंट्स नॉन बेलेबल वारंट्स की तामीली भी काफ़ी अच्छे से इम्प्रूव किया है हमने। इसके अलावा जो लाइसेंस्ड आर्म्स सीजर्स वगैरह हैं वो पूरे हमने जमा कर लिए हैं, एक्सेप्ट 4 जो जमा नहीं कर पाए हैं एंड जो 4 लोग हैं वो अभी भी ट्रेस नहीं हो पा रहे हैं, जिसके लिए कलेक्टर साहब को हमने पत्र व्यवहार भेजा है ये करके कि ये 4 लोग जो अभी ट्रेस नहीं हो पा रहे हैं इनका आर्म्स लाइसेंस कैंसिल करने के लिए। इसके अलावा इलीगल आर्म्स जो है उसमें फायर आर्म्स 3 हमने सीज किए हैं MCC के दौरान में, और जो इतर शस्त्र है वो 16 जब्त किए हैं। तो कुल मिला के 19 आर्म्स एक्ट के केसेस किए हैं MCC के दौरान में। तो ये बेसिक डिटेल्स जो है अपने यूनिट का मैंने दिया है। इसके अलावा आने वाले दिनों में जैसे अभी कलेक्टर साहब ने और CP सर ने जो इंस्ट्रक्शंस बताए हैं, सेम थिंग अमरावती ग्रामीण यूनिट के लिए भी मान्य रहेगा। आज शाम को 6 बजे कैंपेनिंग पीरियड ख़त्म होगा, उसके बाद में साइलेंस पीरियड रहेगा। तो ऑब्वियसली ECI गाइडलाइंस के हिसाब से कोई कैंपेनिंग अलाउड नहीं है। तो जैसे अभी CP सर ने बताया है, जो भी फॉलो होना चाहिए वो कृपया करके फॉलो कीजिए, ये मेरा रिक्वेस्ट रहेगा टू ऑल द पॉलिटिकल पार्टीज़ एंड ऑल पॉलिटिकल कैंडिडेट्स। इसके अलावा जहाँ पे भी कोई MCC रिलेटेड वायलेशन अगर हमको पता चलता है तो उसी हिसाब से हम रिएक्ट करेंगे, क्योंकि अभी के लिए इलेक्शन रिलेटेड सफिशिएंट मैन पावर हमारे पास है। मैन पावर भी एक तो पोलिंग बूथ पे जो बंदोबस्त हमारा जाता है, उसके अलावा भी नॉन पोलिंग बूथ जो बंदोबस्त है, यानी जो सेक्टर मजिस्ट्रेट जो पेट्रोलिंग वगैरह करते हैं, उसके अलावा भी पुलिस स्टेशन के लेवल का भी हमारा पेट्रोलिंग वगैरह रहेगा। उसके लिए भी हमने अलग तरीके से इंतज़ाम कर रखा है, ताकि कहीं पे भी अगर कुछ MCC रिलेटेड वायलेशन या एक आधा कोई
लॉ एंड ऑर्डर इशू अगर आ रहा है तो ऑब्वियसली FST टीम भी है, उसके अलावा अपना सेक्टर मजिस्ट्रेट भी है, एंड उसके अलावा लोकल पुलिस स्टेशन के थानेदार के अलावा भी हमने पेट्रोलिंग वगैरह रखा है, क्योंकि ग्रामीण एरिया है एंड जोग्राफिकली थोड़ा बड़ा एरिया कवर करना रहता है, तो वी आर ट्राइंग टू एड्रेस एनी स्मॉल इवेंचुअलिटी इमीडिएटली। तो आई एम वेरी कॉन्फिडेंट कि ऐसा कुछ भी हो तो तुरंत हम उसके ऊपर में रिएक्ट करेंगे और कार्रवाई भी करेंगे। एंड जैसे सीटी सर ने बोला है, सोशल मीडिया पे ध्यान हम भी रख रहे हैं, एंड आने वाले दिनों में अभी वोटिंग ही नहीं, काउंटिंग तक का हमारा नज़र रहेगा। एनीथिंग जो माहौल की ख़राब करने वाला कोई पोस्ट या वीडियो ऐसा कोई शेयर कर रहे हैं, वो चाहे आम नागरिक हो या एनीबडी रिलेटेड टू एनी पॉलिटिकल पार्टी और पॉलिटिकल कैंडिडेट, हम इसको सख्ती से लेने वाले हैं। एंड जो वातावरण है उसको ना बिगाड़िए, ऐसा भी मेरा विनंती रहेगा। एंड हम सोशल मीडिया पे भी वॉच रख रहे हैं। इसके अलावा जो भी कंप्लेंट्स हमारे पास आएंगे वो हम एड्रेस करेंगे एंड नीड टू नो बेसिस। एंड आई एम कॉन्फिडेंट कि हम आने वाले इलेक्शन और आगे चल के काउंटिंग के लिए भी सफिशिएंटली प्रिपेयर्ड है। एंड लास्टली मेरी विनंती रहेगी कि अपने ज़िले के सारे नागरिक से कि जिनको वोटिंग का अधिकार है, कृपया करके आप बड़े नंबर्स में आपके पोलिंग बूथ पे पहुंच के आप अपना मतदान का जो हक है उसको पूरा कीजिए। बी ए रिस्पॉन्सिबल सिटीज़न, ऐसा मेरा सभी से विनंती रहेगा। और आशा करता हूं कि आने वाले इलेक्शन एंड काउंटिंग के जो पूरे प्रोसेस में जो है सारे नागरिक, सारे पॉलिटिकल पार्टी, सारे पॉलिटिकल कैंडिडेट जो है हमारा एडमिनिस्ट्रेशन का और पुलिस का सहकारी करेंगे, ऐसा मेरा मानना है। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।